गुड मॉर्निंग स्टुडंट. आजच्या तासाला आपण जे विस्कस फोर्स, नॉन विस्कस फोर्स आणि कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी म्हणजे काय याचा स्टडी आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. तर सुरुवातीला आपण विस्कोसिटीची डेफिनेशन आपल्याला बघायची आहे. मागच्या तासाला आपण विस्कोसिटी कशामध्ये मिळते आपल्याला हे एक्झाम्पल आपण बघितलेलं आहे. आता विस्कोसिटीची डेफिनेशन काय आहे तर बघा, सुरुवातीला एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते. समजा नदीचा फ्लो असेल, ठीक आहे, आणि आता नदीचा फ्लो असेल तर त्याच्यामध्ये लेयरच्या पद्धतीनं तो फ्लो काय होत असतो, मूव्ह होत असतो. आता मायक्रोस्कोपिक जर स्टडी केला तर नदीमध्ये वाहणारं जे पाणी आहे, लिक्विड आहे, त्याचा फ्लो आपण अशा पद्धतीनं कन्सिडर करू किंवा त्याचं लेयर अशा पद्धतीनं आपण कन्सिडर करू. आता हे जे आहे ते सारखे लेयर आहेत, परंतु ह्याच्यामध्ये हा एक लेयर मी कमी घेतलेला आहे, हा लेयर एक कमी घेतलेला आहे, ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये काय होतं की सगळेच फ्लो होणारे जे लेयर आहेत ते सारखे नसतात, कारण की त्याच्या कडेला काही काय असतात, घाण असते, नदीच्या कडेला घाण असते किंवा एक सॉलिड सरफेस असतो. मग त्या सरफेसला समजा हा सॉलिड सरफेस आहे आणि हा सरफेसच्या कडेने जो वॉटरचा लेयर आहे त्याच्यामध्ये काय होतं की फ्लुइड फ्रिक्शन आपल्याला मिळतं, त्यामुळं हा लेयर जास्त फ्लो होत नाही, ठीक आहे. मग हा सॉलिडचा लेयर आहे आणि हा लिक्विडचा लेयर आहे, ठीक आहे. आता ह्याची वेलॉसिटी कमी आहे, त्याच्यानंतर त्याच्या पुढचीची वेलॉसिटी जास्त आहे, त्यानंतर अशा पद्धतीनं अशी वेलॉसिटी काय होत जाते, इन्क्रीज होते आणि सेंटरला त्याची वेलॉसिटी काय असते, जास्त असते. आता ती का जास्त असते तर बघा, हा असे वेगवेगळे लेयर इथं कन्सिडर केलेले आहेत. तर हा जो लेयर आहे हा खालचा लेयर आणि हा त्याच्या वरचा लेयर आहे. तर हे लेयर काय करणार, एकमेकावरती फ्लो होत असताना हा ह्याचं स्पीड कमी आहे, ह्याचं स्पीड काय आहे, जास्त आहे. मग हा काय करेल, वरच्या जो फ्लो आहे, लेयर आहे, त्या लेयरला अपोज करण्याचा प्रयत्न करेल किंवा त्याचा स्पीड कमी करण्याचा प्रयत्न करेल आणि वरचा लेयर काय करेल, खालच्या लेयरला काय करेल, पुढे नेण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे दोन्ही एकमेकाला काय करणार आहेत, अपोज करणार आहेत फ्लो होण्यासाठी. म्हणजे वरचा लेयर खालच्या लेयरला पुढे नेण्याचा प्रयत्न करेल कारण त्याचं स्पीड जास्त आहे आणि खालचा लेयर काय करेल, त्याचं स्पीड कमी आहे, तो वरच्या लेयरला मागे ओढण्याचा प्रयत्न करेल. मग असं होत असताना त्या दोन लेयरमध्ये काय तयार होईल, रिलेटिव्ह मोशन तयार होईल, म्हणजेच एक अपोजिट फोर्स तयार होईल. ते एकमेकाला अपोज करतील आणि तो तयार झालेला जो फोर्स आहे त्याला काय म्हणणार आहे, विस्कस फोर्स. त्याला काय म्हणायचं, विस्कस फोर्स. विस्कस फोर्स म्हणजेच काय असणार आहे, त्यालाच आणखी विस्कस ड्रॅग असं म्हणणार आहे, विस्कस ड्रॅग, ठीक आहे. तर हा विस्कस फोर्स आणि विस्कस ड्रॅग जो आहे तो आपल्याला ह्याच्यामध्ये मिळत असतो. मग आता विस्कोसिटी कशाची कमी आहे, कशाची जास्त आहे हे कशावरून ओळखतो, तर ज्याचा विस्कस फोर्स जास्त आहे त्याची विस्कोसिटी सुद्धा काय असणार आहे, जास्त आहे. म्हणजे बघा, मधाचं आपण उदाहरण घेतलं तर त्याच्यामध्ये काय असणार आहे, विस्कस फोर्स जास्त असतो, कारण त्याच्यामधलं जे अपोजिट फोर्स आहे तो कसा असतो, जास्त असतो. म्हणजेच विस्कस फोर्स किंवा विस्कस ड्रॅग काय असतो, जास्त असतो, त्यामुळं त्याची विस्कोसिटी काय असते, जास्त असते. म्हणजेच दाटसरपणा, लिक्विडमध्ये जेवढा जास्त दाटसरपणा असतो तेवढा त्याचा फ्लो कमी होतो, म्हणजेच त्याची विस्कोसिटी काय असते, जास्त असते. आता बघा, फॉर एक्झाम्पल आपण वॉटरचं घेतलं तर वॉटर कसं आहे, पातळ आहे आणि म्हणजेच काय असतं की त्याच्यामधलं जे फ्लुइड फ्रिक्शन आहे किंवा विस्कस फोर्स जो आहे तो काय मिळतो, कमी मिळतो. त्याच्यामधला विस्कस फोर्स काय मिळतो, कमी मिळतो. म्हणजे जो एक दोन लेयर आहेत आणि दोन लेयर एकमेकाला काय करतात, त्याच्यामधला अपोजिट फोर्स कसा मिळतो, तिथं कमी मिळतो. म्हणजेच विस्कस फोर्स काय मिळतो, तिथं कमी मिळतो. विस्कस फोर्स कमी म्हणजे त्याची विस्कोसिटी काय आहे, कमी आहे. म्हणजे ते लिक्विड कसं आहे, पातळ आहे, म्हणजेच विस्कोसिटी त्याची काय आहे, कमी आहे. म्हणून आपण वॉटरची विस्कोसिटी कशी असते, कमी असते आणि
हनीची विस्कॉसिटी काय असते, जास्त असते. मग त्यानंतर समजा हनीपेक्षा जास्त दाटसर आपण घेतलं उदाहरण, तर डांबर असतं बघा रस्त्यावर टाकणारं, ते त्याच्यापेक्षा दाटसर असतं. म्हणजेच त्याची जो विस्कस फोर्स आहे, विस्कस ड्रॅग आहे, त्याचा काय आहे, जास्त आहे. त्यामुळे त्याची विस्कॉसिटी सुद्धा काय असते, जास्त असते. ठीक आहे. जेवढं दाटसरपणा लिक्विडमधला जास्त असतो तसं त्याची विस्कॉसिटी काय असते, जास्त असते. आणि जेवढं लिक्विड पातळ असतं तेवढं त्याच्यामधला जो विस्कस फोर्स आणि विस्कस ड्रॅग काय असतो, कमी असतो. त्यामुळे विस्कॉसिटी काय असते, कमी असते. ठीक आहे. त्यानंतर बघा विस्कॉसिटीची डेफिनेशन आपल्याला इथं करता येईल. विस्कॉसिटी इज दॅट प्रॉपर्टी by virtue of which relative motion between different layers of a fluid experiences a dragging force and this force is called a viscous drag. म्हणजे काय बघा, जर विस्कॉसिटी ही एक फ्लुइडची काय आहे, प्रॉपर्टी आहे. विस्कॉसिटी काय आहे, एक फ्लुइडची प्रॉपर्टी आहे. बाय व्हर्च्यू ऑफ विच रिलेटिव्ह मोशन बिटवीन डिफरंट लेयर ऑफ फ्लुइड एक्सपिरियन्सेस ड्रॅगिंग फोर्स. आणि जे लिक्विड मधले जे डिफरंट लेयर असतात, ठीक आहे, ह्याच्यामध्ये काय मिळतं आपल्याला, एक रिलेटिव्ह मोशन्स त्याच्यामध्ये तयार होतो त्या फ्लुइडमध्ये. म्हणजे एक लेयर दुसरा लेयर एकमेकाला अपोज करतो आणि तिथं एक फोर्स तयार होतो. आणि तो जो फोर्स आहे म्हणजे अपोजिट फोर्स तयार होतो, त्यालाच रिलेटिव्ह मोशन आपण म्हणतो. आणि हे रिलेटिव्ह मोशन होत असताना तिथं आपल्याला कुठला फोर्स मिळतो, तर विस्कस फोर्स मिळतो. आणि हा विस्कस फोर्स म्हणजेच त्याला काय म्हणतो, विस्कस ड्रॅग. म्हणजेच हा आपल्याला काय इथं त्याला आपण काय म्हणतो, ड्रॅगिंग फोर्स. विस्कस फोर्स म्हणजेच काय असणार आहे, इथं ड्रॅगिंग फोर्स. धिस फोर्स इज कॉल्ड विस्कस ड्रॅग. त्यालाच काय म्हटलेलं आहे, विस्कस ड्रॅग म्हटलेलं आहे. ठीक आहे. आणि हे म्हणजेच काय असणार आहे, विस्कॉसिटी आहे. ठीक आहे. दिस इज अ डेफिनेशन ऑफ विस्कॉसिटी. त्यामुळं त्याचे एक्झाम्पल आपण बघितलेलं आहे. वॉटरचं, हनीचं. जेवढं लिक्विड घट्ट असेल तेवढं काय असणार, त्याची विस्कॉसिटी जास्त असणार आहे. हनी आहे म्हणजेच मध आहे किंवा डांबर आहे, ह्याची विस्कॉसिटी काय असते, जास्त असते, कारण त्याच्यामधला विस्कस फोर्स जास्त असतो. त्यानंतर वॉटर असेल तर वॉटरची विस्कॉसिटी कमी असते, कारण त्याच्यामधला विस्कस फोर्स काय असतो, कमी असतो. ठीक आहे. आणि ही डेफिनेशन आहे विस्कॉसिटीची. त्यानंतर विस्कस फ्लो, त्याचे काही पॉईंट्स आपल्याला बघायचे आहेत. आता विस्कस फ्लो म्हणजे काय आहे ते आपण सांगितलेलं आहे की ज्याच्यामध्ये समजा जर अस्वच्छ पाणी असेल किंवा नदीचं जे पाणी आहे बघा, दोन्ही साईडला काय असणार आहे, सॉलिड सरफेस असणार आहे, माती असणार आहे. त्यामुळं काय होतं की दोन्ही साईडच्या ज्या कडा असतात, लेयर असतात, त्यावेळेस तिथला जो व्हेलॉसिटी असते ती व्हेलॉसिटी कमी असते. आणि जसं आपण लेयर सेंटरला घेतो त्यावेळेस बघा तिथली जी व्हेलॉसिटी आहे ती जास्त होत जाते. असं का होतं, तर दोन लेयर जे आहेत त्याच्यामध्ये काय असतं, जो फोर्स आहे, रिलेटिव्ह मोशन्स आहेत किंवा तिथं मिळणारा अपोजिट फोर्स आपल्याला तिथं जास्त मिळतो. कारण माती आणि पाणी ह्याच्यामध्ये फ्लो होत असताना तिथं रिलेटिव्ह मोशन होतो. त्यामुळे जेवढं घाण पाणी असेल तेवढं तिथं फ्लो काय करणार, एकमेकाला अपोज करणार आणि तिथं विस्कस फोर्स आपल्याला मिळणार. आणि जसं सेंटरला जातो तिथं स्वच्छ पाणी असतं आणि त्यामुळे काय होतं, तिथला जो व्हेलॉसिटी आहे वॉटरची किंवा फ्लुइडची ती काय असते, जास्त असते. म्हणजे लेयर, वॉटरचे जे लेयर आहेत ते काय असतात, त्याची डिफरंट व्हेलॉसिटी असतं, कारण तिथं विस्कस फोर्स आपल्याला मिळत असतो. मग इथं तुम्हाला फिगरमध्ये दाखवलेलं आहे की हे वॉटरचे लेयर आहेत, फ्लुइडचे लेयर आहेत. तर ह्या प्रत्येक लेयरची व्हेलॉसिटी काय आहे, कमी जास्त आहे. म्हणजे इथं सुरुवातीला काय आहे, कमी व्हेलॉसिटी आहे आणि सेंटरला काय आहे, जास्त आहे आणि त्यानंतर पुन्हा कमी व्हेलॉसिटी आहे. तर बघा जेवढा ह्याची डिफरंट लेयरची काय असते, आपल्याला डिफरंट व्हेलॉसिटी आपल्याला मिळत असते. का, तर त्या दोन लेयरमध्ये आपल्याला काय मिळतं, विस्कस फोर्स आपल्याला मिळत असतो. आणि विस्कस फोर्स मिळाल्यामुळं त्याला आपण काय म्हणतो, विस्कस फ्लो. ठीक, विस्कस फ्लोचे आपण काही पॉइंट्स बघणार आहे. तर फिगर शोज दॅट ऑफ अ विस्कस फ्लो.
हा आपल्याला काय दिसतो, विस्कस फ्लोची डायग्राम आहे. ज्या प्रत्येक लेअरची व्हेलॉसिटी काय असते, डिफरंट असते. आणि तो जो फ्लो असतो तो कसला असतो, विस्कस फ्लो असतो. कारण त्याच्यामध्ये विस्कस फोर्स असतो, विस्कस ड्रॅग असतो. त्यामुळं प्रत्येकाची व्हेलॉसिटी काय असते, वेगवेगळी असते. ठीक आहे, त्यामुळं आपल्याला अशी वेगवेगळी व्हेलॉसिटी मिळते प्रत्येक लेअरची. त्याला आपण विस्कस फ्लो म्हणतो. आता डिफरंट लेयर्स फ्लो विथ डिफरंट व्हेलॉसिटी. प्रत्येक लेयरची काय असते, वेगवेगळी व्हेलॉसिटी असते. त्यानंतर द सेंट्रल लेयर फ्लोज द फास्टेस्ट अँड द आउटर मोस्ट लेयर फ्लोज द स्लोज. म्हणजे ह्याच्यामध्ये जो मधला लेयर आहे त्याची व्हेलॉसिटी काय असते, जास्त असते. कारण तिथं जो आहे विस्कस फोर्स कमी मिळतो. आणि जसं आपण नदीच्या कडेला जातो तसं विस्कस फोर्स आपल्याला काय मिळतो, जास्त मिळत जातो. कारण कडेला माती असतो, सॉलिड सरफेस असतो आणि त्याच्यामध्ये डस्ट मिसळलेली असते आणि त्यामुळे तिथं विस्कस फोर्स जास्त मिळतो. त्यामुळे त्याची व्हेलॉसिटी कमी कमी मिळत जाते. ठीक आहे, हे त्याचे पॉइंट्स आहेत. त्यानंतर आणखी एक सोपं एक्झाम्पल आपल्याला द्यायचं म्हणलं तर बघा, प्रत्येकाच्या घरी काय शेती असते आणि त्या शेतामध्ये उसाला वगैरे पाणी देताना असा दंड केलेला असतो. आणि त्या दंडामध्ये जर पाणी सोडलं तर काय होतं बघा, की कडेला माती असते. त्यामुळं कडेचे पाणी हळूहळू जातं आणि सेंटरचा जो वॉटरचा फ्लो आहे तो कसा असतो, फास्ट असतो. म्हणजे हे जर आपण उदाहरण लक्षात घेतलं तरी आपल्या लक्षात येईल. ठीक आहे, दंडामध्ये वाहणारं जे पाणी आहे तर त्याच्यामधला सेंटरचा लेयर अगदी फास्ट फ्लो होतो फ्लुइडचा. आणि कडचे जे वॉटरचे लेयर आहेत ते बघा, माती कडेला असल्यामुळं त्याचा फ्लो कमी होतो. कारण तिथं विस्कस फोर्स जास्त असतो. ठीक आहे, तर हे झालं विस्कस फ्लो. त्यानंतर नॉन विस्कस फ्लो. आता नॉन विस्कस फ्लो म्हणजे काय आहे तर बघा, आपण फॉर एक्झाम्पल घेतलं तर पाईपमध्ये फ्लो होणारं जे फ्लुइड आहे किंवा वॉटर आहे बघा, तर ते स्वच्छ पाणी असणार आहे. त्याच्यामध्ये कुठलेही डस्ट नसणार आहे. त्यामुळं त्याच्यामधून फ्लो होणारं जे वॉटर आहे म्हणजे प्युअर वॉटर आहे, तर ते फ्लो होत असताना त्याच्यामध्ये कुठलाही विस्कस फोर्स नसणार आहे. म्हणजेच विस्कस ड्रॅग नसणार आहे. तर त्यावेळेस त्या वॉटरचे जे लेयर असतात किंवा जे वॉटरचे डिफरंट लेयर आहेत तर त्याची जी प्रत्येकाची लेयरची व्हेलॉसिटी आहे ती कशी असते, सेम असते. त्याच्यामध्ये कुठलंही फ्लुइड फ्रिक्शन नसतं, म्हणजेच विस्कस फोर्स नसतो. त्यावेळेस आपल्याला मिळणारा जो फ्लो आहे तो कसला मिळतो, नॉन विस्कस फ्लो आपल्याला मिळत असतो. ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल की पाईप सुद्धा सॉलिड आहे आणि त्याच्यामधून फ्लो होणारं जे वॉटर आहे मग त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय मिळू शकतो, विस्कस फोर्स मिळू शकतो. तर शेवटचा एक लेयर आपण सोडला तर शेवटचा लेयर निश्चितच आपल्याला कमी मिळणार. कारण सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे तो लेयर. त्यामुळं फक्त एक तो लेयर सोडला तर बाकीचे सगळे लेयरची व्हेलॉसिटी कशी असते, सेम असते, सारखी असते. आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला मिळणारा जो विस्कस फोर्स आहे तो कमी मिळत असतो, जवळपास झिरोच आपल्याला मिळतो. त्यामुळे त्याची विस्कोसिटी आपल्याला काय मिळते, झिरो मिळते. त्यामुळे प्रत्येक लेयरची जी डिफरंट लेयरची जी व्हेलॉसिटी आहे ती आपल्याला सेम मिळत असते आणि त्यालाच नॉन विस्कस फ्लो आपण म्हणतो. ठीक आहे, तर हे आपल्याला प्युअर वॉटरमध्ये बघायला मिळतं. तर त्याचे काही पॉइंट्स आहेत आणि डायग्राममध्ये बघा, प्रत्येक जे लेयर आपण वॉटरचे दाखवलेले आहेत फ्लुइडचे त्याच्यामध्ये प्रत्येकाची व्हेलॉसिटी कशी आहे, सेम आहे. तर त्याला आपण नॉन विस्कस फ्लो म्हणतो. तर त्याच्यामधला पहिला जो पॉइंट आहे तो म्हणजे काय असणार आहे, फिगर शोज दॅट ऑफ अ नॉन विस्कस फ्लो. दुसरा पॉइंट, इन दिस केस देअर इज नो ड्रॅगिंग फोर्स. नो ड्रॅगिंग फोर्स म्हणजेच विस्कस फोर्स. ठीक आहे, म्हणजे जे एक लेयर दुसऱ्या लेयरची व्हेलॉसिटी सेम असल्यामुळे ते एकमेकाला काय करत नाहीत, अपोज करत नाहीत किंवा तिथं मिळणारा विस्कस फोर्स आपल्याला मिळत नाही, अपोजिट फोर्स मिळत नाही. ते दोन्ही लेयर एकमेकाला सेम काय असतात, सेम वेनी मूव्ह होत असतात. त्यामुळे तिथं मिळणारा विस्कस फोर्स आपल्याला मिळत नाहीये. ठीक आहे, म्हणजेच ड्रॅगिंग फोर्स आपल्याला मिळत नाही. त्यानंतर तिसरा पॉइंट आहे, ऑल द लेयर्स आर मूव्हिंग विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. म्हणजे प्रत्येक लेयरची व्हेलॉसिटी कशी मिळते, कॉन्स्टंट मिळते. आणि ते डिफरंट आपल्याला इथं व्हेलॉसिटी त्याची दिसत नाहीये, एकसारखी प्रत्येकाची व्हेलॉसिटी असते. त्यामुळं त्याची प्रत्येकाची व्हेलॉसिटी कशी असते, कॉन्स्टंट असते.
त्यानंतर विस्कोसिटी ऑफ सच फ्लुइड इज 0. हे जे फ्लुइड आहे त्याच्यामध्ये विस्कस फोर्स नाही आहे, विस्कस ड्रॅग नाही, त्याची व्हेलॉसिटी सेम आहे, त्यामुळं त्याची विस्कोसिटी आपल्याला काय मिळते, 0 मिळते. त्यामुळं या जे स्वच्छ पाणी आहे त्याची विस्कोसिटी आपल्याला काय मिळते, 0 मिळत असते, कारण प्रत्येक लेअरची व्हेलॉसिटी सारखी असते. ठीक आहे, हे झालं नॉन विस्कस फ्लो. त्यानंतर विस्कस ड्रॅग याची डेफिनेशन आपल्याला बघायचं आहे आणि त्यानंतर त्याचे काही पॉईंट्स आपल्याला बघायचे आहेत. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये विस्कस फोर्स म्हणजे काय आहे, विस्कस ड्रॅग म्हणजे काय हे तुम्हाला समजलेलं आहे. तर विस्कस ड्रॅग कधी मिळतो, विस्कस फोर्स आपल्याला कधी मिळतो, जर दोन जे मॉलिक्युल्स किंवा लिक्विडचे जे 2 लेयर्स आहेत आणि त्या 2 लेयर्समध्ये आपल्याला काय मिळतं, रिलेटिव्ह मोशन्स आपल्याला मिळत असतं आणि त्यामुळं तिथे एक अपोजिट फोर्स आपल्याला मिळतो आणि तो जो फोर्स आहे तो काय असणार आहे, विस्कस ड्रॅग किंवा विस्कस फोर्स. तर त्याची डेफिनेशन बघा, द ड्रॅगिंग फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय द रिलेटिव्ह मोशन बिटवीन डिफरंट लेयर्स ऑफ फ्लुइड इज कॉल्ड अ विस्कस फोर्स ऑर विस्कस ड्रॅग. म्हणजे जे फ्लुइडचे 2 लेयर्स आहेत आणि त्या लेयर्समध्ये आपल्याला रिलेटिव्ह मोशन्स आपल्याला मिळत असतात डिफरंट लेयरमध्ये आणि ते काय एक्सपिरियन्स करत असतात, तर ड्रॅगिंग फोर्स एक्सपिरियन्स करत असतात, त्यालाच आपण विस्कस फोर्स किंवा विस्कस ड्रॅग असं म्हणतो. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये जसं लिक्विडमध्ये आपल्याला विस्कस फोर्स मिळत असतो तसं गॅसमध्ये सुद्धा विस्कस फोर्स आपल्याला मिळत असतो. तर पहिला पॉईंट बघा, इन अ लिक्विड द विस्कस ड्रॅग इज ड्यू टू शॉर्ट रेंज मॉलिक्युलर कोहेसिव्ह फोर्स. आता लिक्विडचे जे मॉलिक्युल असतात त्याच्यामध्ये कोहेसिव्ह फोर्स असतो, तिथं आपल्याला कोहेसिव्ह फोर्स मिळत असतो. तर लिक्विडचे जे 2 लेयर्स आहेत त्या 2 लेयर्समध्ये आपल्याला काय मिळतं, विस्कस ड्रॅग आपल्याला मिळतं आणि हा विस्कस ड्रॅग जो आहे तो कसा असतो, शॉर्ट रेंज मॉलिक्युलर कोहेसिव्ह फोर्स असतो. ठीक आहे, आणि हे आपल्याला कशामध्ये मिळतं, लिक्विडमध्ये. त्याच पद्धतीनं गॅसमध्ये सुद्धा आपल्याला काय मिळतं की विस्कस ड्रॅग मिळत असतो. आता इन गॅसेस इट इज ड्यू टू कोलिजन बिटवीन फास्ट मुव्हिंग मॉलिक्युल्स. म्हणजे विस्कस ड्रॅग आपल्याला गॅसेसमध्ये कसा मिळतो, तर गॅसमधले जे मॉलिक्युल्स असतात ते मॉलिक्युल्स रँडमली मूव्ह होत असतात आणि ते किंवा फास्ट मूव्ह होत असतात आणि ते एकमेकावरती काय होत असतात, कोलाइड होतात आणि कोलाइड झाल्यानंतर तिथं आपल्याला काय मिळतो, ड्रॅगिंग फोर्स मिळतो किंवा विस्कस फोर्स आपल्याला मिळत असतो. जसं लिक्विडमध्ये मिळतो तसंच आपल्याला गॅसमध्ये सुद्धा आपल्याला ड्रॅगिंग फोर्स मिळत असतो, कारण तिथले जे मॉलिक्युल्स आहेत ते फास्ट मूव्ह होतात आणि त्यामुळे ते एकमेकावरती कोलाइड होतात आणि कोलाइड झाल्यामुळं तिथं आपल्याला एक फोर्स मिळतो आणि तो कुठला मिळतो, तर विस्कस फोर्स किंवा विस्कस ड्रॅग आपल्याला मिळत असतो. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे, इन बोथ लिक्विड अँड गॅसेस द विस्कस ड्रॅग इज प्रोपोर्शनल टू द रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. म्हणजे लिक्विडमध्ये जसं विस्कस फोर्स आहे, विस्कस ड्रॅग आहे, तसंच गॅसेसमध्ये सुद्धा आहे आणि लिक्विड आणि गॅसेसमध्ये सुद्धा आहे. म्हणजे लिक्विडचे मॉलिक्युल आणि गॅसचे मॉलिक्युल याच्यामध्ये सुद्धा विस्कस ड्रॅग आहे. तर हा विस्कस ड्रॅग जो आहे इज प्रोपोर्शनल टू द रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. म्हणजे व्हेलॉसिटी जेवढी इन्क्रीज होईल तेवढं विस्कस ड्रॅग सुद्धा इन्क्रीज होईल. म्हणजे विस्कस ड्रॅग म्हणजेच काय, विस्कस फोर्स म्हणजे FV ने डिनोट केला जातो, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. म्हणजे व्हेलॉसिटी इन्क्रीज झाली की विस्कस फोर्स इन्क्रीज होतो, व्हेलॉसिटी डिक्रीज झाली की विस्कस फोर्स सुद्धा डिक्रीज होत असतो. ठीक आहे, जसं आपण 2 व्हीलरवरून जात असताना त्याचं कमी स्पीड ठेवलं की वाऱ्याचा वेग सुद्धा कमी असतो आणि ज्यावेळेस आपण गाडीचा स्पीड वाढवतो त्यावेळेस वाऱ्याचा वेग वाढतो, आपल्यावरती हवा आदळल्यासारखी वाटते आणि तिथं मग आपल्याला विस्कस फोर्स आपल्याला मिळत असतो आणि तो जास्त असतो. कमी स्पीड ठेवलं की तो कमी लागतो आणि जास्त आपण गाडीचं स्पीड ठेवलं की हवेचा वेग सुद्धा वाढतो. म्हणजेच विस्कस ड्रॅग आपल्याला तिथं जास्त मिळत असतो. हे एक्झाम्पल आपल्याला तिथं सांगता येईल. त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे तो म्हणजे इन अ टर्ब्युलंट फ्लो द विस्कस ड्रॅग increases rapidly and is not proportional to relative velocity but proportional to higher power of relative velocity.
म्हणजे काय असणार आहे, टर्ब्युलंट फ्लो म्हणजे काय माहीत आहे. टर्ब्युलंट फ्लो म्हणजे काय असणार आहे की जे लिक्विडचे मॉलिक्यूल आहेत ते रँडमली मूव्ह होत असतात. त्याचे लेयर जे आहेत ते कोणत्याही डायरेक्शनमध्ये काय होत असतात, मूव्ह होत असतात. आणि त्यामुळं तिथं आपल्याला ड्रॅगिंग फोर्स जो आहे किंवा विस्कस फोर्स आपल्याला मिळत असतो. आणि तो फक्त इज नॉट प्रोपोर्शनल टू व्हेलॉसिटी, म्हणजे व्हेलॉसिटीवरती डिपेंड नाही आहे, तर हायर पॉवर व्हेलॉसिटीवरती डिपेंड आहे. म्हणजे फक्त हायर पॉवरवरती तो डिपेंड आहे. म्हणजे विस्कस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द हायर पॉवर, म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त व्हेलॉसिटीची त्याच्यामध्ये आपल्याला मिळत असते. आता ह्याच्यामध्ये एक्झाम्पल सांगायचं झालं तर नदीमध्ये ज्या वेळेस म्हणजे जास्त पाऊस पडत जातो, जसा जास्त पाऊस पडत जातो तसं त्या व्हेलॉसिटी काय होत जाते, फ्लुइडची इन्क्रीज होत जाते. नदीमधले जे पाणी आहे, फ्लुइड आहे, त्याची व्हेलॉसिटी हायर पॉवर होत जाते आणि तिथं आपल्याला टर्ब्युलंट फ्लो मिळत असतो. आणि त्यामुळं विस्कस ड्रॅग काय मिळतो आपल्याला, जास्त मिळतो. म्हणजे तो फक्त रिलेटिव्ह व्हेलॉसिटीवरती डिपेंड नाही आहे, तर हायर पॉवर रिलेटिव्ह व्हेलॉसिटीवरती डिपेंड आहे. त्यामुळं तिथं विस्कस फोर्ससुद्धा, विस्कस ड्रॅगसुद्धा जास्त मिळत जातो. जसं जास्त पाणी पावसाचं येत जातं तसं त्याचं व्हेलॉसिटी इन्क्रीज होते आणि व्हेलॉसिटी इन्क्रीज झालं की विस्कस ड्रॅगसुद्धा इन्क्रीज होतो. आणि मग त्याच्यामधलं जे पाणी आहे ते पुराच्या स्वरूपात आपल्याला आढळून येतं, कारण त्याची व्हेलॉसिटी जास्त होत असते किंवा विस्कस ड्रॅग तिथं जास्त मिळत जातो. त्यामुळं टर्ब्युलंट फ्लोमध्ये विस्कस ड्रॅग हा फक्त रिलेटिव्ह व्हेलॉसिटीवरती डिपेंड नाही आहे, तर कशावरती आहे, हायर पॉवर रिलेटिव्ह व्हेलॉसिटीवरती डिपेंड आहे. जेवढी जास्त व्हेलॉसिटी असणार आहे तेवढा विस्कस ड्रॅग इथं जास्त मिळणार आहे. ठीक आहे.